नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एम-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिस भरती निघालेली आहे 2025 ची एम-पी-एस-सी भरती 2026. यामध्ये जी असणार आहे आता सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन्स आलेली आहे 2026 मध्ये. याच्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ, गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2026. यामध्ये तुमची जी पदं जी असतात मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागामध्ये, राज्य सेवामध्ये गट अ व गट ड, गट ब ची पदे असणार आहे आणि महसूल विभागामध्ये महाराष्ट्र पशुवैद्यकीय गट व गट ब ची पदे असणार आहे. या दोघं पदांना मिळून 87 पदांसाठी ती भरती निघालेली आहे. राज्यसेवेमध्ये 79 पदं असतात आणि पशुवैद्यकीयमध्ये 8 पदे. म्हणजे अशा दोघे पदांना मिळून 87 पदांसाठी भरती. शैक्षणिक पात्रता असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, एनी पीजी डिग्रीवाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकता, सायन्स डिग्रीवाले अप्लाय करू शकता, पशुवैद्यकीय डिग्रीवाले अप्लाय करू शकता आणि एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. म्हणजे चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती जाहीर झालेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. जे की जाहिरात आलेली आहे याची 171 नंबरची 2025 ची जाहिरात क्रमांक 132 2025. ओके. आता महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्ह्यावर जिल्हा केंद्रात घेण्यात येतील. ओके. आता विभाग दिलेला आहे, संवर्ग दिलेला आहे, वेतन श्रेणी व एकूण पद दिलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये राज्यसेवा हे पद राज्यसेवाची संवर्गातील पदे असणार आहे आणि महसूल व वन विभागातील महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवाची पदं असणार आहे. आता वेतन श्रेणी जी असणार आहे, गट व गट ब ची पदे असणार दोघांमध्ये पण. आता राज्यसेवेतली 79 पदे असणार आहे आणि महसूल वन विभागातले 8 पदं म्हणजे दोघं इतर पदांना मिळून 87 पदांसाठी भरती आहे. याच्यामध्ये दिलेली आहे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी तपशील दिलेला आहे विविध. आता याच्यामध्ये बघू. आता अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे 31 डिसेंबर 2025 पासून आपले अर्ज सुरुवात होणार आहे फॉर्म भरण्यासाठी. शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 20 जानेवारी 2026 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची दिनांक 20 जानेवारी 2026 असणार आहे. आणि स्टेट बँकेमध्ये मार्फत ऑफलाईन चलन भरण्यासाठी 22 जानेवारी 2026. चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची दिनांक असणार आहे 23 जानेवारी 2026. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्रशस्त परीक्षेमधून भराव्याच्या विविध वर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या खालील निकाला आधारे संबंधित सेवांच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. जे की सेवानिहाय मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तींचा पूर्तता केलेल्या उमेदवारांकडून विविध पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता पदसंख्या आता आरक्षणाबद्दल तरतुदी दिलेली आहे जी की तुम्ही इथं बघू शकता. त्या आरक्षणाबद्दल तुम्ही वाचून घ्या एवढं पॅरेग्राफ. ओके. हे आरक्षण म्हणायला गेलं तर सगळ्या कॅटेगरीमध्ये देण्यात येतं. त्या कॅटेगरीचे तुम्ही इथं वाचून घ्या. खेळाडू वगैरे, सर्वसाधारण वगैरे, दिव्यांग असाल, ओके, जे काही असाल आरक्षणाबद्दल ते वाचून घ्या आपण. त्याचे दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. ओके. अनाथ आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपले इम्पॉर्टंट पॉईंट असणार पात्रता. आता पात्रता भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली आहे जी की आपण बघू. आता उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब मध्ये, पशुवैद्यकीय अधिकारी गट ब मध्ये वगळता इतर संवर्गातील दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत वयोमर्यादा काउंटिंग आहे. औद्योगिक अधिकारी तांत्रिक क्षेत्रामध्ये गट ब व पशुवैद्यकीय गट ब मध्ये 20 जानेवारी 2026 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये उपजिल्हा अधिकारी गट अ संवर्गातील शासनाकडून मागणी पत्र प्राप्त झालेले नाही. तथापि भविष्यात प्रशस्त परीक्षेतून सदर पदभरतीमध्ये मागणी प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यास उपजिल्हा अधिकारी गट अ संवर्गातील सेवा नियमानुसार सदर संवर्गातील वयोमर्यादा गणण्यात येईल. म्हणजे उपजिल्हा अधिकाऱ्याचे पद आता सध्याच्या स्थितीमध्ये त्यांनी इथं टाकलेलं नाहीये. पण ते पद आलं की त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. आता मे महिन्यापर्यंत जर परीक्षेच्या आधी येतंय तर टाकून देतील. दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत ते टाकू शकता कधी. ओके. आता इथं दिलेलं आहे
वयोमर्यादा दिलेली आहे. सर्व वर्ग 18 ते 19 वर्षापर्यंत आपण कंप्लीट पाहिजे. 19 वर्ष पकडून घ्या. आराखीवसाठी 38 वर्ष असणार आहे. अप्लाय करण्यासाठी मागासवर्गीयांना 43 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर खेळाडू जर असाल आपण मागासवर्गीयमध्ये 43 आराखीमध्ये पण 43 असणार आहे. माजी सैनिक वगैरे असाल तर 43 असणार आहे. मागासवर्गीय असो आराखीव दिव्यांगमध्ये 45 वर्षापर्यंत. ज्या संवर्गासाठी सेवा प्रवेश नियमानुसार वयोमर्यादा गणण्याच्या वरिष्ठ तरतूद विहित केल्या असल्याप्रमाणे वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. आता मागासवर्गीय उमेदवार, अनाथ, दिव्यांग आणि खेळाडू अनुशय असेल वयोमर्यादेतील शिथिलेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम एकच आपल्याला भेटेल. आता तुम्ही मागासवर्गीयमध्ये असाल, जर तुम्ही खेळाडू पण असाल, मागासवर्गीयमध्ये पण असाल, तर तुम्हाला खेळाडूचं घ्यायचं किंवा मागासवर्गीयचं घ्यायचं, दोघं पण आपल्याला एज लिमिट सेमच आहे. ओके, 43 दिलेलं आहे. ओके, पण एकच आपल्याला घेता येतो कोणतं पण. याच्यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे. शैक्षणिक अर्हता दिलेल्या राज्य सेवा परीक्षेसाठी खालील नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली विविध अर्हता. आता याच्यामध्ये खालील विशिष्ट संवर्गातील आपल्याला दिलेल्या शैक्षणिक अर्हता समोर दर्शविल्यात प्रमाणे राहणार आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे संवर्ग दिलेला आहे, शैक्षणिक अर्हता दिलेला आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गटामध्ये याच्यामध्ये सर्वाधिक विद्यापीठातील किमान 55% वाणिज्य शाखेतील तत्सम पदवी पाहिजे आहे. आता याच्यामध्ये एस्टिमेशन, चार्टर्ड अकाउंटंट वाले अप्लाय करू शकता, लेखपाल वाले अप्लाय करू शकता 55% मध्ये. ओके, अशा पद्धतीने सांगितलेले आहे. बी.कॉम वाल्यांसाठी तर चांगली पॉझिटिव्ह आहे, सायन्स डिग्री वाल्यांसाठी तर चांगली पॉझिटिव्ह आहे. पदव्युत्तर MBA वगैरे झालेलं असेल त्याच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह आहे. उद्योग अधिकारीसाठी आता याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री लागणार आहे. विज्ञान शाखेतील सार्वजनिक विद्यापीठाची पदवी. आता महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवामध्ये गटामध्ये दिलेले आहे, ज्यांना पशुवैद्यकीयमध्ये विज्ञान आणि पशुसंवर्गामध्ये विषयातील सार्वजनिक विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवी लागणार आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक आणि श्रेय दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1971 नुसार ती लागू होतं. ओके, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी पात्र असतील. जर तुम्ही आता शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही पूर्व परीक्षेला बसू शकता, पण मुख्य परीक्षेपर्यंत तुम्ही इथं तुमची डिग्री कंप्लीट केलेली पाहिजे. ओके, मुख्य परीक्षेच्या प्रवेशामध्ये आपल्याला अर्हता ठरल्यास आपल्याला इथं दिलेल्या आहे मुख्य परीक्षेतील प्रवेशासाठी अर्ज प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या आधी आपल्याला सर्व डिग्री आपल्याला कंप्लीट झालेली पाहिजे, तरच आपण इथं मुख्य परीक्षेला बसू शकणार आहे. त्याची नोंद घ्यायची आहे आपल्याला. पूर्व परीक्षेला काहीही हरकत नाही, आपण कोणीही अप्लाय करू शकतो, डिग्री असो नसो. ओके, म्हणजे आपल्याकडे आता अर्हता व प्राप्त करण्याची दिनांक दिलेला आहे. मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांक किंवा त्यापूर्वी विविध शैक्षणिक अर्हता धारण केलेली अनिवार्य आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेतील विविध संवर्गातील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या वैद्यकीय चाचणी मुलाखतीपूर्व किंवा मुलाखतीनंतर अधिकृत वैद्यकीय महामंडळाकडून आयोजित करण्यात येईल. ओके, या संबंधित माहिती स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात जाईल. तसेच वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांच्याशी संबंधित संवर्गातील मानक निकषानुसार उमेदवारांची पात्रता निर्धारित केली जाणार आहे. ओके, त्यानुसारच आपल्याला इथे निश्चित करण्यात येणार आहे. आता पूर्व परीक्षेचा अर्ज करतेवेळी अर्जामध्ये नोंदवलेले शारीरिक मोजमाप आणि मुख्य परीक्षेच्या अर्जातील आपल्याला शैक्षणिक अर्हता पात्र लक्षात घेऊनच आपल्याला लेखी परीक्षेच्या निकाला आधारित आपल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पात्रता ठरवण्यात येईल. ओके, त्याच्यामध्ये दिलेली आहे छोटी मोठी माहिती. शारीरिक चाचणी मोजमाप करण्यात येईल, त्याच्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. ओके, असे ते सांगण्यात आले. निवड प्रक्रिया जी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. निवड प्रक्रिया आता तुम्हाला मी याच्यामध्ये खालीप्रमाणे सांगतो. आता परीक्षा कशा स्वरूपात आहे निवड प्रक्रियेची. ओके, आता याच्यामध्ये आता निवड प्रक्रियाचे टप्पे वगैरे दिलेले आहेत, जे की आता आपल्याला याच्यामध्ये राज्य सेवामध्ये जे असणार आहे आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी असणार आहे आपली, ती फक्त 400 गुणांची आहे दोघांची. ओके, राज्य सेवामध्ये मुख्य परीक्षा जी असणार 1750 गुणांची आहे. मुलाखतीचे गुण आहे 275. जर याच्यात दोघांना काउंटिंग जर केले तर 2025 आपले हे मार्क होता. आणि पशुवैद्यकीयमध्ये पण मुख्य परीक्षा पण 400 गुणांचीच आहे, 50 गुणांची मुलाखत आहे. ओके, आणि पूर्व पण 400ची असं राहतं. ओके,
आता याच्यामध्ये दिलेलं आहे, आता खूप मोठा आता पॅटर्न आहे हा. राज्यसेवेमध्ये जर जायचं असेल तर पशुवैद्यकीयमध्ये तर छोटीशी परीक्षा होऊन जातं. पूर्वची तेवढीच सेम तेवढीच मुख्यची पण होते. त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस जास्त याच्यामध्ये असतात. ओके. तर आता याच्या पद्धतीने स्वरूपात असलेली आता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इच्छुक ऑप्शन दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पदासाठी आपल्याला इच्छुक आहेत, काय आहेत. आपण अप्लाय करताना आपल्याला याच्यात करू शकतात. आपण सर्व पदांना इच्छुक असाल, सर्व पदांवर टिक करून द्यायची. आपण जर क्रायटेरियामध्ये येत असाल तरच. ओके. त्यामध्ये याच्यात आपल्याला माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. अर्जामध्ये आयोगाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रशस्त परीक्षा योजना पद्धती व निकाल दिलेले आहे. आता पूर्व परीक्षेच्या अर्ज पद्धत दिलेली आहे. अर्ज आपला आता खाते निर्माण करावा अथवा आवश्यक असल्यास खाते असेल तर डायरेक्ट अप्लाय करा. आता खाते म्हणजे कसं ओ-टी-आर बनावं लागतं. एम-पी-एस-सीचा ओ-टी-आर जर आपल्याकडे असेल तर डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो. ओ-टी-आर कसा बनवायचा आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलला बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी बनवून दाखवीन कसं आपल्याला फॉर्म भरावा लागतो. मराठी भाषेचे ज्ञान वगैरे लागणार आहे आपल्याला. राज्यसेवेकरता मुख्य परीक्षा निवड करलेल्या भाषेची माध्यम निवडायची आहे. कोणत्या भाषेत तुम्हाला परीक्षा द्यायची आहे? मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. ओके. आता विविध पद्धतीने खालीलप्रमाणे आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहे. परीक्षा शुल्क भरायचं आहे. जिल्हा केंद्र निवडायचं आहे परीक्षेसाठी. के-वाय-सी खात्याची के-वाय-सी करा की जे चालू आहे की बंद आहे. ओके. ओ-टी-पी व्हेरिफिकेशन वगैरे करून घ्या. म्हणजे ते जेणेकरून अपलोड करा. आता कागदपत्रे वगैरे अपलोड करायची आहे जे की त्यात बघू शकता खेळाडू वगैरे जे पण आपण असाल आणि आपले डॉक्युमेंटेशन. आता प्रमाणपत्र जे सगळे जे प्रमाणपत्रे पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये आहे. ओके. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे 50 केबी ते 500 केबी पर्यंत लागणार आहे सगळे डॉक्युमेंट. ओके. एकीला पण सगळे सेम डॉक्युमेंट्स याच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकाचा असल्याचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा, क्रीडा प्रमाणपत्र असल्याचा पुरावा वगैरे असेल, मुख्य वगैरे जे पण असेल ते. अनाथ असल्याचा पुरावा, आराखीव महिला खेळाडू माजी सैनिक असल्याचा पुरावा. आता याच्यामध्ये उपयुक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे आयोगाच्या उमेदवारावर सर्वसाधारण सूचना क्रमांक आपल्याला तसेच दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अनिवार्य राहणार आहे आपल्याला. ओके. अर्ज आपल्याला जे आपल्याला आयोगा ऑफलाईन पद्धतीने आपल्याला सॉरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची वेबसाईट लिंक दिलेली आहे जे की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जिल्हा केंद्र निवड करून घ्यायची आहे. जे की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची असेल आपल्या नियरबायचा जिल्हा जवळच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र ठेवा. म्हणजे येण्या-जाण्यासाठी आपल्याला सोय पडतं. लवकरात लवकर पोहोचतो. अभ्यासाला पण टाईम मिळतो. ओके. म्हणजे काही एवढं हरकत नसते. ओके. आता परीक्षा शुल्क बद्दल तुम्हाला माहिती देतो. आता परीक्षा शुल्क जे असणार आहे याच्यामध्ये अ, ₹544 मागास आणि ₹344 मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांना असणार आहे. बँकेचे चार्जेस वेगळे असतात. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. पे पे फीज नॉट पेड ऑप्शनवर क्लिक करा. पे नाऊवर क्लिक करा आणि पे करून द्या ही फीज वगैरे. ओके. परीक्षा शुल्क भरणा खालील 2 पद्धतीने करता येईल. जे की ऑफलाईन पद्धतीने स्टेट बँकेमार्फत आहे. पण तुम्हाला मी सांगतो ऑनलाईन पद्धतीनेच करा. बँकेत कुठे तर नंबर लावत बसा. स्टेट बँकेमध्ये खूप गर्दी असते. त्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनेच करा. जर आपल्याकडे कार्ड वगैरे असेल, एस-बी-आयचं असेल किंवा एच-डी-एफ-सीचं असेल किंवा कोणतंही असेल त्याचे फक्त आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे व्यवहार आपण चालू करून घ्यायचे डेबिट कार्डचे. ओके. म्हणजे आपल्याला ते पेमेंट क्विक करता येतं डेबिट कार्ड मार्फत. आता मुख्य परीक्षेचा प्रवेश. आता मुख्य परीक्षेचा परीक्षा आता तुमच्या ह्यांच्या गुणांच्या आधारे तुमचं मेरिट लिस्ट लागेल पूर्वच्या. त्यानंतर तुम्हाला नंतरून मेरिट लिस्ट लागल्यानंतर कळण्यात येईल कोण आपण पात्र झाले की नाही झाले. त्याची यादी तुम्हाला संकेतस्थळावर दिली जाते. ती नंतरची गोष्ट आहे पुढची. आता गुण पडताळणी वगैरे जी असणार पूर्व पडताळणीची तुम्हाला कधी चेक करायचं असेल पेपर तुम्ही करू शकता. त्यात तुम्हाला काही चार्जेस वगैरे लागतात. ते चार्जेस पे करून तुम्ही चेकिंग करू शकता. ओके. नाही करायचं असेल नाही पण नको करा. ओके. सेवा शर्तीचे नियम दिलेले आहे. नियुक्ती झालेल्या व्यक्तीस खालील अटी व परीक्षा पूर्ण होणे आवश्यक आहे. जिथे आपल्याला दिलेले आहे अटी वगैरे तुम्ही इथं बघू शकतात. आता याच्यामध्ये सवडी माहिती देण्यात आलेली आहे. हिंदी किंवा मराठी भाषेशी संबंधित आपल्याला केलेल्या नियमानुसार जर व्यक्ती परीक्षेत उत्तीर्ण नसेल किंवा ती उत्तीर्ण होण्यास सूट नसेल किंवा नसेल त्याची इथं माहिती दिलेली आहे. ओके. तर यामध्ये आपण आता पशुवैद्यकीय अधिकारीची माहिती वगैरे दिलेली आहे. गट ते पण आपण बघून घ्या यामध्ये. ओके. त्याच्यानंतर प्रवेश प्रमाणपत्र दिलेलं आहे, जे की आपण इथं बघू शकतो. परीक्षा प्रवेश दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणतीही परीक्षा अ, घ्यायची आहे त्याचे निर्णय वगैरे देण्यात आलेले आहे. ओके. तर याचा 24 डिसेंबर 2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. ओके. हेल्पलाईन नंबर फॅसिलिटी पण दिलेली आहे एम-पी-एस-सीची. ओके.
आता तुम्हाला दाखवून देतो याच्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विविध संवर्गातील पदे. आता राज्य सेवामध्ये इथे एकूण पदे दिलेली आहे, ज्याच्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी उच्च श्रेणीमध्ये 13 पदे दिलेली आहे. जे की ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बघून घ्या, आपल्याला 13 पदे दिलेली आहे, जे की सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ. त्याच्यानंतर असणारे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गटामध्ये 32 पदे दिलेली आहे, जे की कॅटेगरीनुसार दिलेले आहे. सर्वसाधारण, महिला, खेळाडू व दिव्यांगमध्ये आपण चेक करा आणि कॅटेगरीमध्ये पण दिलेले आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब मध्ये 30 पदे आहे, जे की कॅटेगरीमध्ये दिलेले आहे. आपल्याला संपूर्ण 30 पदे देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ जे असेल ते चेक करा. ओके. उद्योग निरीक्षक करता उद्योग अधिकारी करता तांत्रिकमध्ये गट ब मध्ये 4 पदे दिलेली आहे, कॅटेगरीना मिळवून. याच्या सर्वसाधारण वगैरे बघून घ्या किती पदे आहे आणि कॅटेगरीमध्ये किती पदे आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या 2 नंबरला महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा महसूल व विभागात 8 पदे आहे. पशुवैद्यकीय गटामध्ये 8 पद दिलेले आहे, जे की याच्यात कॅटेगरीनुसार दिलेले आहे. आता याच्यात पदसंख्या वगैरे बघून घ्या कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथमध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की आता महाराष्ट्र नागरिक सेवा गट अ, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये विविध संवर्गातील दिव्यांग कोण दिव्यांगवाले इथं अप्लाय करू शकता. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी उच्च श्रेणी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, त्याच्यानंतर पशु सेवांसाठी गटामध्ये. ओके, त्याच्यामध्ये सगळे आता माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता यात 31 तारखेपासून आपल्या आता याच्यात 31 डिसेंबर 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर 22 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. तर आपल्याला अप्लाय करण्याची जी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलं आणि PDF फाईल जी तुम्हाला पाहिजे असेल याची, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तर काही डाऊट असेल कधीही कमेंट बॉक्समध्ये केवळ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्यासाठी अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो, अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.